DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा. महानगरपालिकेत तब्बल 37 वर्ष प्रामाणिकपणे सेवा बजावलेल्या विभागीय अधिकारी सुमन गवळी या काल सेवानिवृत्त झाल्या. सातपूर विभागात त्यांनी आपल्या कार्यकाळात शिस्तबद्ध प्रशासन, तत्पर निर्णय क्षमता आणि नागरिकाभिमुख कामकाजामुळे वेगळी ओळख निर्माण केली होती. सुमन गवळी यांनी आपल्या सेवेत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत विभागाच्या कामकाजाला गती दिली. नागरिकांच्या समस्या वेळेत सोडवणे, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांवर विशेष लक्ष देणे यासाठी त्या विशेष ओळखल्या जात होत्या. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सातूर महानगरपालिका कार्यालयात भावनिक वातावरणात निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना सुमन गवळी यांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानत महानगरपालिकेत काम करताना नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे अशी भावना व्यक्त केली. सगळ्यांना माझा पहिल्यांदा सगळ्यांना नमस्कार. आणि मी पहिल्यांदा सांगते, सगळ्यांची माफी मागते, कारण कामाच्या गडबडीत मी कोणाला काही बोललं असेल तर सगळ्यांनी मला माफ करा. आतापर्यंत तुमचा राग असेल तो घालवून टाका आणि एक चांगलं म्हणून मला इथून विदा करा. कारण अधिकाऱ्याचं हे कर्तव्यच असतं, कोणी ऐकलं नाही तर थोडंसं स्वभाव पण बदलावं लागतो. सगळ्याच गोष्टी असं शांत राहून करता येत नाही, पण माझ्या कामात मी इथं रुजू झाल्यापासून मला असं चान्स भेटला नाही इकडे काम करावं का तिकडे भागात जाऊन फील्डवर जाऊन ते काम करावं. माझी खूप इच्छा होती, पण मला तेवढा वेळच भेटला नाही. ज्या दिवशी चान्स माझ्याकडे आला त्या दिवसापासून लगेच मला इलेक्शनचं काम भेटलं. त्यामुळे सगळ्या त्या इलेक्शनच्या गडबडमध्ये बिझी होऊन गेलं शेड्यूल. त्याच्यानंतर पण बाकीच्या कर्मचाऱ्यांनी त्या इलेक्शनचं तर काम होतं, पण नागरिकांच्या तक्रारी पण खूप होत्या. त्या नागरिकांच्या तक्रारी त्या इलेक्शनच्या गडबडमधून मी ह्या लोकांना सांगितलं, तर माझे सहकारी इतके सुंदर होते तर त्यांना तेवढ्याच्यात फोन केला तर तिकडं काम व्हायचं, पण मी तिथे पोचेपर्यंत. म्हणजे बघा, कोणाचं ड्रेनेजचं काम असो, पाईपलाईन असो किंवा बांधकामची साईट असो, कुठं गटार खडी पडली, कुठं वाळू पडली, कुठं कचरा साचला, पण मी फक्त एक फोन केला, दुसऱ्या फोनला ते म्हणायचे मॅडम सगळं झालं काम, आणि फोटो पण टाकायचे. मला केवढं समाधान. अतिक्रमणच्या मॅडम फोन करायचे, मॅडम तिथं अतिक्रमण आहे, तुम्ही गेले का नाही, तिथं पोचले का नाही, मॅडम झालं काढून. त्यांना पण बरं वाटायचं की आपण काम सांगतो. तेव्हा सदस्य आले, सदस्य सांगतात मॅडम तिथलं काम झालं का नाही, आमच्या वॉर्डात असं असं आहे, काही काळजी करू नका, तुमचं काम होऊन जाईल. त्याच्यामुळे सदस्य पण खुश होऊन जायचे की मॅडम तुमच्याकडे आल्यावर आमचं काम संपतं का. पण मी एकटीच्या जोरावर नव्हते करत, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या बरोबर मी काम करत होते. त्याच्यामुळे सगळे व्यवस्थित काम करत होते, मला कसलाही त्रास दिला नाही. सगळ्यांचे आभारी. आणि माझ्या घरपट्टीचे पाणीपट्टीचे सहकारी तर इतके चांगले, त्यांना फक्त सांगितलं, त्यांना कामाचं नियोजन करून दिलं मी, तुम्ही कशा पद्धतीने काम करायचं. त्यांनी आतापर्यंत इतका वसूल वाढवलेला आहे का मलाही थोडंसं बरं वाटतं. मी आता पण फोटो पाहत होते, आता पण टाकलेले, रोजचा एवढा वसूल होतो. म्हणजे पहिला 1-2 लाख रुपये वसूल व्हायचा, आता तोच 12 लाख 13 लाख 14 लाख एवढा वसूल होतो. म्हणजे त्याचे कर्मचारी कितीपर्यंत असेल याचा. आणि ते असं बघत नाही, आपण इथं बसून काम करतो, ते फील्डवर काम करता, ऊन बघत नाही, पाऊस बघत नाही, तरी ते काम करत असतात. त्यांचे खूप आभारी आहे मी, सगळ्यांच्या घरपट्टी पाणीपट्टी सगळ्यांनी चांगलं काम करा मस्त. मला ते हे पण कर्मचारी दिलेले सोबत, आता त्यांना सोबत घेऊन काम करा तुम्ही. आणि सगळ्यांना माझ्या खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस. मी काही लोकांना समजून पण सांगितलेलं आहे तुम्ही काम कसं करावं आणि तुम्ही कसे पुढे जाईल. त्याचा फॉलोअप घेतला तर तुम्ही खूप पुढे जाईल, माझ्यापेक्षाही पुढे जाईल. सगळ्यांना धन्यवाद. एवढं बोलून अजून मी सांगते, मी कुटुंब सांभाळलं, सगळं ऑफिस सांभाळलं, पण तेच नाही सांभाळलं, आमचे सहकारी आताच आलेले बघा. तसेच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी यावेळी नगरसेवक दिनकर पाटील, रामचंद्र गवळी, हेमंत कुमार गवळी, बांधकाम अभियंता गांगुर्डे, विभागीय सोनी चिंतामण पवार, अनंत भालेराव, तानाजी निगळ, मनीषा निकम, ललिता शिंदे, निर्भवने, अक्षय लवंड,
पंकज कुमार गवळी, दिनकर गवळी, अण्णा काळे, साहेबराव भाबड, घरपट्टी विभाग दरेकर, प्लंबिंग विभाग रवी गांगुर्डे तसेच सर्व कार्यकर्ते, कर्मचारी व नातेवाईक उपस्थित होते. आज सातपूर विभागीय अधिकारी सुमनताई गवळी यांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम आपल्या सातपूर विभागीय कार्यालय नाशिक महापालिकेमध्ये आज संपन्न होत आहे. सातपूर विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, मॅडमचे सर्व नातेवाईक या ठिकाणी उपस्थित आहे. मला म्हणलं, मॅडम आपलं नाव काय? म्हणे माझं नाव सुमन गवळी, मी अधीक्षक म्हणून इथं सातपूर विभागात काम करते. आणि त्याच्यानंतर निवडणूक लागली. मला वाटतं निवडणुकीचा चार्जच मॅडमकडे दिला, कारण साताळकर सरांनी सांगितलं की राजाभाऊ जाधव हे काम करू शकत नाही, कारण ते भारतीय जनता पार्टीचे सदस्य झाले होते. तेव्हा एक तर्फी काम करत होते. आमचे त्यांच्याबद्दल तक्रारीच होत्या. ते काम मॅडमकडे दिलं आणि मॅडमनी अतिशय चांगली निवडणूक 5 प्रभागांची या ठिकाणी, म्हणजे कोणालाच मदत नाही, दिनकर पाटील असो कोणी असो, जो कायदा आहे त्या कायदेशीर मॅडमनी ती निवडणूक पार पाडली. अतिशय शांततेत, कोणाची तक्रार नाही, काही नाही. आणि ते मला त्यांच्या कार्याबद्दल खूप आदर होता. आणि मला कळालं की मॅडम आज रिटायर होत आहेत. आणि मग मी काल मॅडमचं माझं एक विषयावर बोलणं झालं होतं. म्हणे अण्णा मी आता एकच दिवस आहे, मी उद्या रिटायर होणार आहे. म्हणलं मॅडम किती वाजेचा वेळ राहील? म्हणे 3 पावणे 3ला होईल. आणि मग मी तानाजीला फोन केला, तानाजी मी येतो आहे, मॅडमला जाऊन देऊ नको म्हणून. एक चांगल्या अधिकाऱ्याचा आज सत्कार होतो आहे आणि एक चांगला अधिकारी सेवानिवृत्त होतो आहे. खरं अजून मॅडमला 4-5 वर्ष पाहिजे नव्हती. मॅडम जर तयार असेल तर महासभेवर मान्य आयुक्त महापौरांशी बोलून अजून आम्ही त्यांना मुदत वाढ देऊ. अशा अधिकारी पाहिजे, अशा अधिकाऱ्यांची गरज आहे. कोणत्या क्षेत्रात काम करा, तुम्ही पॉझिटिव्ह राहा, मदत करा. नोकरी करत असताना तुम्ही जर चांगले वागले तर निश्चितपणे तुम्हाला तुमच्यावर कोणतंही संकट येऊ द्या, कोणतंही काम चुकू द्या, काम करणाराच माणूस चुकतो. तर जो कामच करत नाही तो चुकाल कसं? कामच नाही करायचं, चुकीच होऊ शकत नाही, तर काम करणाराच माणूस चुकतो. म्हणून आज मॅडमला खूप शुभेच्छा, त्यांच्या परिवाराला शुभेच्छा की यापुढील माझ्या बहिणीचं आयुष्य सुखाचं, समाधानाचं, आरोग्यदायी जावं. आणि काही गरज पडली कधी मॅडम अर्ध्या रात्री फोन करा. मी तुमचा भाऊ आहे मोठा, कधी फोन करायचा, आम्ही तुमच्याबरोबर राहू. कुठल्याही अधिकाऱ्याला कुठलंच टेन्शन नाही आलं. त्यांनी स्वच्छेने सगळ्यांनी आनंदाने काम केलं. मॅडम काय बोलतील किंवा काय ऐकतील कधीच नाही. त्याच्यामुळे एवढं सांगेल की यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. इलेक्शनचा एवढं स्ट्रेस होता सगळ्यांनाच होतं, सगळे अधिकारी होते, परंतु मॅडमने स्ट्रेस न घेता सगळ्यांना रिलॅक्स केलं. त्याच्यामुळे सगळेजणांनी चांगलं काम केलं एवढं मी सांगतो. त्यांच्या भावी पुढील आयुष्यासाठी परमेश्वर त्यांना हे करू आणि हेल्थ त्यांची चांगली ठेवू, ईश्वर त्यांनी प्रार्थना. आज ज्यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमानिमित्त आपण जमलो, आमचे मार्गदर्शक माननीय विभागीय अधिकारी गवळी मॅडम यांनी सर्वांनी कौतुक केलं त्यांच्या कामाचं. आता मला काही बोलण्यासारखं राहिलंच नाही, पण तरी एक अनुभव सांगतो. निवडणुकीचा काळ होता. मॅडम म्हणून निवडणूक मला अनुभव नाही, मला सर्व टीमचा साथ पाहिजे. आणि मॅडमचं तो अनुभव तुम्ही ऐकलं आहे असं, त्या सर्वांनी साथ दिली. खरंच असे अधिकारी जेव्हा लाभतात ना आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन, तर आपल्याला प्रत्येकाला आता आपण काहीतरी काम केलं पाहिजे प्रमाणे तो अनुभव सांगितला आहे. असं तरी आता कमी वेळ भेटला पण आपल्याला खूप घेण्यासारखे त्याच्यातून. मॅडम मी तुम्हाला यापुढे आयुष्य सुख समृद्धी बरोबरच जावं. आत्तापर्यंत तुम्ही सर्व कुटुंबाची सेवा केली, म्हणजे बरोबर घेऊन त्यांना घडवलं
असंच घडत राहा. आणि मी दादाला विनंती करतो, आईवडिलांचं जे स्वप्न आहे ते तुम्ही पूर्ण करा. त्यांनी लहानाचं मोठं केलं, काय काय त्यांनी बघितलंय ते आम्हाला माहिती आहे, आम्ही सगळ्या डोळ्यांनी बघितलंय. आई आता 37 वर्ष झाले आईला काम करत बघतोय आम्ही. तर आमच्यामध्ये पण असतं की आईने एवढं काम केलं तर आम्ही का घरी बसावं, फक्त फोन घेऊन बसण्यापैकी. त्याच्यामुळे आम्ही पण नाही बनलो, त्याच्यामुळे आम्ही पण काम करायला लागलो वगैरे. पण जर ते शिकले नसते तर आम्ही का बरं शिकलो असतो. आपल्या सगळ्या विभागातील, सातपूर विभागातील कर्मचाऱ्यांचे, महिला मंडळांचे रोज त्या घरी आल्यानंतर बघतात काय काय आज एवढं झालं तेवढं झालं. तो एक आनंद आहे सगळ्यांना जीवनामध्ये. प्रत्येकाला सरकारी नोकरी संपल्यानंतर आपलं जे 58 वर्ष आहे ते फिक्स आहे, आपण रिटायर होऊन जातं. पण आपण जे केलेलं कार्य, आता यांनी ऑफिसमध्ये खूप काम केलेलं आहे, व्यवस्थित आहे सगळ्या गोष्टी. पण घरीसुद्धा जे आहे तर त्या घरीसुद्धा त्यांनी इतकं चांगलं काम केलं. पहिले ते तुम्हाला माहीत नसेल, त्या पहिल्या पोलीसमध्ये होत्या 6 महिने. तर 6 महिने ट्रेनिंगमध्ये असतानासुद्धा त्यांनी बरेचसे सर्टिफिकेट मिळवलेले, नृत्य चांगलं केलेलं आहे. त्यानंतर आमचं लग्न झालं आणि पहिले विभागीय अधिकारी जे होते ते आमच्या घरी पण आले. त्यांनी पण त्यांच्या पहिले ते मेन रोडला होत्या, मेन रोडनंतर. आणि विशेष म्हणजे त्यांचं जे नियोजन आहे, त्यांचं शिक्षण पण चांगलं आहे. MA मराठी आणि विशेष हा मराठी जे विषय HPT कॉलेजला झाले सगळं शिक्षण. कॉलेजचं जे शिक्षण आहे सगळं HPTचं आहे. मी मुलांसाठी काही केलेलं नाही, पण त्या घरी आल्यानंतर रोज मुलांना कोणता अभ्यास दिला आहे, काय गृहपाठ दिलेलं आहे, काय त्यांचं दिलेलं आहे, त्या सगळ्या करून घेत होत्या. मी मुलांना एकही गोष्ट शिकवलेली नाही, सगळं श्रेय त्यांचं आहे. आम्ही त्यांना सरकारच म्हणतो. घरामध्ये जे ज्या काही गोष्ट असेल अजूनही पुढे सांभाळू. सगळ्या आता पुढच्या 8 तारखेला महिला दिवस आहे, तर सगळ्या महिला मंडळांना त्या महिला दिनाच्या अधिक शुभेच्छा करून मी माझे. आणि इतकं सुंदर त्यांचं वक्तृत्व आहे आणि त्यांचं काम पण खूप छान आहे. आणि त्यांचं म्हणजे सगळ्या कर्मचाऱ्यांकडून कसं काम करून घ्यायचं आतापर्यंत त्यांना मी रागवताना बघितलं नाही, कारण एवढा मोठा लोड होता आपल्या इलेक्शनचा आणि त्याच्यासारखं काम काहीच नसतं. इलेक्शनचा जो मेन इन्चार्ज असतो त्याला काहीच करता येत नाही. रात्रीच्या 10-10, 12-12 वाजेपर्यंत त्यांनी थांबून त्या सगळ्या गोष्टी सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्याकडून करून घेतल्या. त्यांचं हे फार मोठं कौतुक आहे. आणि त्यांना भावी वाटचाली आणि पुढील वाटचाली आरोग्य आणि खूप खूप शांततेत जावं आणि त्यांना कुठल्याही आयुष्यामध्ये गोळ्या औषधाची गरज नाही पडो, एवढीच मी देवाच्या प्रार्थना. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शेतकऱ्यांचे कैवारी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पवित्र स्मृतीस मी प्रथमतः अभिवादन करतो. आणि आजच्या सेवानिवृत्ती होणाऱ्या आमच्या लाडक्या आणि प्रामाणिक आणि मनमिळावू अशा विभागीय अधिकारी मान्य गवळी मॅडम आणि माझे सहकारी कर्मचारी बंधू आणि भगिनींना, गवळी मॅडमांच्या बाबतीत सांगायचं झालं तर गवळी मॅडमांचा सहवास सातपूर या विभागाला फार थोडा वेळ मिळाला, परंतु त्यांच्या कारकिर्दीत एक असं उत्कृष्ट काम झालं की नाशिक महानगरपालिकेची निवडणूक त्यांनी एकदम त्यांच्या हिमतीवर आणि त्यांच्या आपल्या सहकार्याच्या जोरावर प्रामाणिकपणे आणि एकदम उचित प्रमाणे निभावली. वर्ष त्यांनी महापालिकेची सेवा केली आणि सेवा करत असताना किती वर्ष केली याला नाही महत्त्व, पण ती सेवा किती चांगली केली याला महत्त्व असतं. त्यामुळे मॅडमांना मी आता एकच विनंती करेल की तुम्ही निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबाला वेळ द्यावा, तुमच्या समाज. DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.